जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पाहावेना. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला. तर आज आहे भावांनो 17वा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंज मधला, ज्यामध्ये आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं अपलोड करणार होते. तर आजचा आपला 17वा दिवस इथं असणार आहे. भावांनो, व्हिडिओ खरंच खूप कडक झालेला आहे. व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल वापरलेलं आहे सगळं तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्की भेटून जाईल. आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे, त्यावर जाऊन तुम्ही आपलं सगळं मटेरियल अगदी फुकटमध्ये जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्हाला फक्त खाली डाउनलोडचं बटन सापडायचं आहे, एकदम शेवटी ते भेटून जाईल. त्याला क्लिक करून आपले जे काही बीटमार्क शेक इफेक्ट आहे ते तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ खरंच खूप कडक झालेला आहे. व्हिडिओचा प्रिव्ह्यू मी दाखवूनच देतो, पण त्याआधी एक रिक्वेस्ट आहे भावांनो, व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा. चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या युट्यूब चॅनल खाली इथे एक सबस्क्राईबचं बटन दिसत असेल, त्याला क्लिक करून नक्की आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यासाठी आपले व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा. चला भावना, आपण तुमचा जास्त काय वेळ घेऊ नये, डायरेक्ट आपली एडिटिंग चालू करूया. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर आपलं मटेरियल तिथे डाउनलोड होणार नाही. त्यासाठी आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भावनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपला अलर्ट मोशन ॲप चालू करायचं आहे. अलर्ट मोशन ॲप चालू करायच्या नंतर जे काय आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क आणि शेक इफेक्ट आहे ते तिथे जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे. ते इन्स्टॉल करण्यासाठी काय पण प्रॉब्लेम येत असेल तर एकदम खाली एक आपली जे काही वेबसाईटची लिंक आहे त्याला क्लिक करा. एकदम खाली जा, तिथे तुम्हाला एक डाउनलोडचं बटन दिसेल, त्याला क्लिक करा. हळूच एक वेबसाईट लोड होईल, तिथे तुम्हाला बीटमार्क आणि शेक इफेक्टचे बटन भेटून जातील. तर हे सगळं तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला आपले बीटमार्क चालू करायचं आहे. बीटमार्क चालू केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं बघू शकता. सगळ्यात आधी इथं गणपती बाप्पाचे फोटो इथे लावायचे आहे. तर बघू शकता सगळ्यात आधी एक तुम्हाला गणपती बाप्पाचा फोटो इथे लावून टाकायचा आहे. आता इथे फोटो लावतेवेळेस तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, तुम्हाला एकाच जागी 2 फोटो इथे लावायचे आहे. आता ते कसे मी तुम्हाला दाखवून देतो. आता जसं आपण इथं हा फोटो लावला, हा फोटोची ड्युरेशन 0.28 पर्यंत करायची. या ऑप्शनला क्लिक करून इथे डुप्लिकेट लेअर इथं करून घ्यायचं, म्हणजे 2 लेअर इथं होऊन जातील. तर हे तुम्हाला सगळीकडे म्हणजे जिथपर्यंत आपल्या बीटमार्क आहे बघू शकता, तुम्हाला आपल्या जी काही बीटमार्क आहे 13.09ची या बीटमार्कपर्यंत ही प्रोसेस इथं फॉलो करायची आहे. तर इथे जसा हा फोटो लावला तसंच आपण इथं पुढे एक फोटो लावू, जसं की आपण त्या ठिकाणी म्हणजे पुढच्या ठिकाणी हा फोटो इथे लावून घेऊ. या फोटोची ड्युरेशन इथे वाढवायला लागेल, त्याशी इथे वाढून घ्यायची आणि या ऑप्शनवर क्लिक करून डुप्लिकेट लेअर करायचं, म्हणजे हे 2 लेअर इथं होतील. तर हे 2 लेअर झाल्यानंतर परत जरा समोर जाऊन परत हा फोटो इथे लावून टाकायचा. या लेअरची ड्युरेशन इथेपर्यंत वाढून टाकायची आणि या ऑप्शनवर क्लिक करून डुप्लिकेट लेअर इथं असं करून टाकायचं. हे 2दा झालेलं, 3दा झालेलं आहे. आता एक लास्ट वेळेस हा फोटो इथं लावून टाकायचा, फोटोची ड्युरेशन वाढून या ऑप्शनवर क्लिक करून डुप्लिकेट लेअर असं इथं करून टाकायचं. तर हे एवढं ऑप्शन तुम्हाला सगळ्यात आधी इथं करून घ्यायचं आहे. हे सगळं ऑप्शन केल्याच्यानंतर तुम्हाला हे वरची लेअर इथून वरून टच करू शकता, डायरेक्ट आपल्या डिस्प्लेवरून इथून टच करून याची जे काही म्हणजे साईज आहे ती इथं कमी करायची आहे. याची जे काही साईज आहे ती तुम्ही इथं बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला 1000 पर्यंत इथं ठेवून टाकायची आहे. तुम्हाला इथं विड्थ दिसत असेल ते तुम्हाला 1000 पर्यंत इथं करायची आहे. बघू शकता 1020, 1000 अशा प्रकारे 1008, 1000 पर्यंत अशी इथं करून टाकायची आहे. 1000 पर्यंत करायची. बॅक यायचं आणि इथं एक बॉर्डरचं ऑप्शन आहे, बॉर्डरचं ऑप्शन इथं चालू करायचं आणि याला इथं कलर जे काय तिथं पांढरा करून टाकायचा. कलर इथं पांढरा करायचा आणि याची जी काही ड्युरेशन आहे ती तुम्हाला ठेवायची आहे 7, 8, 10 असं काही पण येऊ शकता. थोडी बॉर्डर दिसो आपली, तर आपण इथं 10 इथं ठेवून टाकूया. तर हे असं इथं करून टाकायचं. आता पुढे जायचं, पुन्हा वरची लेअर तुम्ही वरून डायरेक्ट डिस्प्लेवरून सिलेक्ट करायची. याची जी काही साईज आहे ते 1000 करायची. बघू शकता काय अशा प्रकारे अशी याची साईज इथं 1000 करून टाकायची. 1000 करायची आणि जी काही स्टॉक आहे जी ऑन करून याला तुम्हाला इथं पांढरा कलर करायचा आणि याची जी काही विड्थ आहे ती तुम्हाला 10.5 किंवा 10 अशी इथं ठेवून टाकायची. आपण इथं असे एक्झॅक्ट 10 इथं ठेवून टाकूया. हे एवढी इथं करून घ्यायचं. हे 2 फोटो झाले. आता एक लास्टचे 2 फोटो आहे. तर या फोटोला पण सेम याला इथं मूव अँड ट्रान्सफॉर्म जाऊन याची जी काही साईज आहे ते तुम्हाला इथं 1000 करायची आहे. बघू शकता काय अशा प्रकारे याची जी काही साईज आहे त्याची तुम्हाला इथं कमी करायची 1000 पर्यंत आणि याची जी काही स्टोक आहे ती इथं चालू करून याचा कलर इथं पांढरा करून याची जी काही पोझिशन आहे ती तुम्हाला 10% अशी इथं करून टाकायची. आणि एक लास्टचा फोटो याला आपण आधी सगळ्यात आधी इथं स्टोक लावून घेऊया 10 पर्यंत काही अशा प्रकारे. आणि पुन्हा बॅक येऊन याची जे काही याची बघू शकता अशा प्रकारे याची जी काही विड्थ आहे ती तुम्हाला इथं अशी इथं 1000 पर्यंत इथं ठेवून टाकायची आहे. काय अशी इथं कमी करायची आहे. बघू शकता
अशा प्रकारे इथं करून टाकायची आहे. तर हे सगळं तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. हे सगळं इथं केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, प्लसवर जाऊन मीडियावर जाऊन इथं तुम्हाला आता एक ब्लॅकवाला शॅडो इथं लावू शकता किंवा सिंपल आपली जी काही मागली लेअर आहे तिची जी काही ब्लेंडिंग आहे ती तुम्हाला हिची ऑपेसिटी करायची आहे तुम्हाला 30 ते 40पर्यंत. आपण त्याला इथं असं 38पर्यंत करून टाकूया. पुन्हा याच्या मागली लेअर आहे याची जी काही ऑपेसिटी आहे ती तुम्हाला 30 ते 40पर्यंत करून टाकायची आहे. पुन्हा याच्यानंतर हे जे काही आपली लेअर आहे त्याची ऑपेसिटी तुम्हाला 30 ते 40पर्यंत तिथं करून घ्यायची आहे. पुन्हा जरा समोर जाऊन एक लास्टचा जे काही फोटो आहे याची पण ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी तुम्हाला 30 ते 40पर्यंत अशी इथं करून घ्यायची आहे. तर हे सगळे इथं ऑप्शन इथं तुम्हाला आधी करून घ्यायचं आहे. हे एवढी इथं केल्याच्या नंतर आता इथून पुढे जे काही बीटमार्क येतील त्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचे फोटो इथं असे लावून टाकायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटो इथं लावायचा, फोटोची ड्युरेशन इथं वाढवायला लागेल तर ते एवढी इथं वाढून टाका. तर ही एवढी स्टेप तुम्हाला इथं करून घ्यायची आहे काय अशा प्रकारे. हे आपण शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायचं आहे. हे एवढी इथं वाढल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं, इथं तुम्हाला प्लसवर जाऊन मीडियावर जाऊन एक ओव्हरले व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे तर ते तुम्हाला इथं लावून टाकायचं आहे. तर बघू शकता मी आपला ते व्हिडिओ इथे लावून टाकतो. एक पार्टिकल्सवाला व्हिडिओ आहे, ते पार्टिकल्सवाला व्हिडिओ इथे लावून टाकायचा. एक्स्ट्राचा पार्ट जे काही असेल याचा हा इथे ट्रिम करायचा आणि याची ब्लेंडिंग इथं स्क्रीनमध्ये करून घ्यायची. तर हे अशी इथं एवढं तुम्हाला जे काही ऑप्शन आहे इथं करून घ्यायचे सगळ्यात सुरुवातीला. तर हे एवढं इथं करायच्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, एक आपले जे काही फोटो आहे वरची जे काही लेअर आहे त्यांना आपल्याला इथे इफेक्ट लावायचा आहे. तर आपण सगळ्यात आधी इथे इफेक्ट लावूया. तुम्ही ओव्हरले लावायच्या आधी इफेक्ट लावू शकता किंवा ओव्हरले लावायच्या नंतर पण इफेक्ट लावू शकता. फक्त इथं काय ऑप्शन येईल, इथे तुम्हाला डायरेक्टली वरून सिलेक्ट नाही करता येणार. तुम्हाला काय करायचं, तर लेअरमध्ये वरची लेअर सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं. वरची लेअर बघू शकता अशा प्रकारे वरची लेअर आहे, अशा प्रकारे इथं पेस्ट लेअर इथं असं करून टाकायचं. तर अशा प्रकारे आपले जे काही फोटोज आहे त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं लावून टाकायचा. म्हणजे पेस्ट लेअर जे ऑप्शन आहे ते असं इथं करून टाकायचं. फक्त आपण जे 2 लेअर केलं त्यांनाच हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. तर त्यांना इफेक्ट लावायच्या नंतर परत बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये तर जे काही 2 नंबरचा इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट इथं कॉपी करून आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता जे काही बाकीचे पुढचे फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं पेस्ट करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटोला तुम्हाला इथे सिलेक्ट करून हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. तुम्हाला जर आवड जात असेल तर तुम्ही आधी हे ओव्हरले लावू नका, आधी इफेक्ट लावा. त्यानंतर हे फायर पार्टिकल्स म्हणजे जे काही पार्टिकल्सवाला व्हाईट पार्टिकल्सवाला व्हिडिओ आहे ते त्याच्यानंतर लावा. तर ही एवढी तुम्हाला सेटिंग इथं करून घ्यायची आहे. हे सेटिंग केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक आपली शॅडो लावून घ्यायची आहे. तर मी आपली इथे शॅडो इथं लावून घेतो. बघू शकता आपली शॅडो खूप खाली येतं, आपण आपली शॅडो आधी इथं लावून टाकूया. शॅडो इथे लावायच्या नंतर तुम्हाला एक सेटिंग करायची आणि एक ओव्हरले लावायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण आपली जे काही शॅडो PNG आहे ती तशी लावून टाकूया. शॅडो PNG लावायची, ड्युरेशन शेवटपर्यंत तिथं वाढून टाकायची आणि याला काय करायचं असं झूम करायचं, कारण खालच्या साईडला खूप काळा जे काही शॅडो पडते त्यासाठी थोडी इथं झूम करायचं. तर हे अशा प्रकारे इथं दिसून येईल. हे अशा प्रकारे इथं दिसल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, इथं जे काही कमी कलरवाला एक ओव्हरलेचा व्हिडिओ इथं पाठवलेला आहे तर ते तुम्हाला इथं लावून टाकायचं आहे. बघू शकता ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवून देतो. तर हा व्हिडिओ असं इथं लावून टाकायचा आहे. व्हिडिओ इथं लावल्याच्या नंतर व्हिडिओची पण सेम याची जे काही एक्स्ट्राचा पार्ट असेल आधी इथं डिलीट करा. बघू शकता 21.01चा पुढचा पार्ट डिलीट करा आणि याची जी काही ब्लेंडिंग आहे ती इथं स्क्रीनमध्ये करा. ही एवढी सेटिंग तुम्हाला आधी इथं करून घ्यायची आहे. याची सेटिंग इथं केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, जिथून आपण फोटो लावले होते बघू शकता हे जे काही डबल लेअरचे फोटो संपले आणि इथून आपण फोटो लावले. तर या ठिकाणी आपली एक PNG जे काही मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती इथे लावून टाकायची आहे. किंवा तुम्हाला दुसऱ्या पण PNG पाहिजे असतील तर ते सगळे PNG आपल्या खालची जे काही मागले व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला आपली प्लेलिस्टची लिंक आहे त्यावरून तुम्ही आपले सगळे व्हिडिओ बघू शकता. तर आपण इथं बघू शकता एक श्रद्धास्थानवाली आपल्याजवळ एक PNG आहे जे की आपण खूपदा वापरलेली आहे आणि PNG पण खूप भारी आहे. तर आपण ती PNG इथं वापरून टाकूया. बघू शकता तुम्हाला मी आपली PNG इथं दाखवून टाकतो. श्रद्धास्थानवाली PNG लावायची. PNGची ड्युरेशन 21.02पर्यंत 1पर्यंत वाढवायची आणि PNGला असं इथं झूम इन करून असं इथं ॲडजस्ट करून टाकायचं. बघू शकता अशा प्रकारे PNG तुम्हाला इथं छोटी करायची आणि PNG अशी इथं ॲडजस्ट करून टाकायची आहे काय अशा प्रकारे. तर PNG अशी इथं ॲडजस्ट करून टाकायची आहे. PNG ॲडजस्ट केल्यानंतर तुम्ही तुमचा लोगो इथे लावायचा आहे आणि वरचे हे जे काही एक्सपोर्टचं ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.